This is our celebrities come here and पाठीमागं बघा. ऐ हा चलो चलो. फायनली आपण आता पोचलेलो आहोत आणि इथे ट्रेन येणार हे सगळे वाट बघतात. रेल्वे स्टेशनला ट्रेन येते. इथे सगळे ट्रेनची वाट बघतात आणि इथे इथून ट्रेन येणार आमची ट्रेन वाट बघते त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. आमची वाट बघते. हा तर ट्रेन आल्यावर आपण यांना इग्नोर करा. यांचं काय ऐकू नका तुम्ही. हे नको ते बोलत बसतात. बाकी तुम्ही फक्त माझ्या लक्ष द्या. तर ट्रेन आलेली आहे आमची मंगळुरू जंक्शन. चढ लवकर चढ. चढली. सुंदर असं दृश्य. तुम्हाला इथे फक्त नारळाची झाडं दिसतील. फक्त नाही आणि सुपारीची झाड. किती सुंदर दृश्य. हाय गुड आफ्टरनून. तर आम्ही आता पोचलो गोकर्ण रोड कर्नाटक. इन बिटवीनचं काहीच नव्हतं कारण की आम्ही झोपलो होतो, रेस्ट करत होतो. तो जो रात्रीचा प्रवास होता. रात्रीच्या प्रवासात खूप सारे इश्यूज नाही पण सगळे झोपले होते त्याच्यामुळे काढता आलं नाही. तुमची मालमत्ता तुमच्याकडे. हा धन्यवाद. तर आता सगळ्यांची पॅकिंग वगैरे झाली. आता गोकर्ण रोड पॅकिंग वगैरे सगळे बॅग घेऊन आम्ही जातो आमच्या चाललेत. मी पण चाललो. ही माझी बॅग तिकडे आहे. तर स्टेशन आलेलं. स्टेशनला पोहोचणार गोकर्ण रोड आणि तिथून आमचा प्रवास सुरू होणार. तर चला भेटूया गोकर्ण रोडला. पोचलेलो आहोत गोकर्ण रोडला. पावसाचा स्टेशनला आहोत आणि हा गोकर्ण रोड फायनली पोचलेलो आहोत. बॅगा बघा इथं आहेत आमच्या. तर चला पुढे जाऊन खरं म्हणजे जेवण वगैरे किंवा नाश्ता वगैरे कारण की दुपारचं आम्ही काहीच नाही केलं तर ते करून मग हॉटेलला जाणार आहोत. कारण की परत हॉटेलला जा मग परत बाहेर या त्यापेक्षा पहिले जेवून मग नंतर हॉटेलला जायचं. तर भेटूया आपण. चलो बाय. पोचलो गोकर्ण रोडला. तरी हे बघा ये गोकर्ण रोड दिसत तर नाहीये पण ठीक आहे. गोकर्ण रोडला पोचलो. रिक्षा बघायला चाललोय. बघूया काय 2 ऑटो लागतील. या बघू ना 4 व्हीलर आहे. 4 व्हीलर जास्त किती लेट आहे. गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आम्ही पोहोचलो. आता आम्ही ऍक्च्युली पोहोचलो होतो 4-4:30लाच हॉटेलमध्ये म्हणजे रूममध्ये. तर रूममध्ये पोहोचल्यावर खूप दमल्यासारखं झालं होतं कारण की दिवसभर रात्रभर प्रवास आणि त्यात 1-2 तास ट्रेन लेट होत्या. तर त्याच्यामुळं खूप असं हेक्टिक आणि स्ट्रेसफुल होतं म्हणून दमल्यासारखं खूप झालं. त्यात आता जेवलो 4ला आलो. 4-4:30 लगेच आम्ही 4:30 पर्यंत जेवायला निघालो. जेवलो दाल खिचडी खाली मस्त होती ऍक्च्युली. ओके अँड 4:30 वगैरे 5 वाजले जेवताना 5-5:30. आता 5:45 आय थिंक 6 वाजलेत. तर आता वाजले 6. तर आता आम्ही चाललोय गोकर्ण मेन बीचवर चाललोय.
तर इथून चालत आय थिंक अर्धा 1 किलोमीटर आहे. इथून चालत मग बीच बघणार, थोडंफार फिरणार वगैरे. आणि हा, आम्ही बॅडमिंटन पण घेऊन चाललो. तुम्हाला त्याच्या हातात दिसतं तुम्हाला बॅडमिंटन घेऊन चाललं. तिथे थोडी गडबड झाली. ओके, तर असं घेऊन चाललोय. तर बघूया, काळोख तर दिसणार नाहीये. तर आता इथून आय थिंक मे बी 15-20 मिनिटं लागतील जायला. हा, बट खूपच असं रेस्ट हवे ऍक्च्युली, त्यामुळे शिवाय काय होणार नाही. तर चला, बीचवर गेलो तुम्हाला एकदा दाखवतो. ते आजूबाजूचा एकदा परिसर दाखवतो तुम्हाला की किती कुठे आले. हा बाजार आहे, मला दाखवतो. हे बाजार आहे ऍक्च्युली, आणि हा रस्ता होता गोकर्ण मेन बीचला, गोकर्ण रोडचा. आणि इथे राहायची सोय म्हणजे भरपूर आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक असं सोडलं की रूम रेंटनी वगैरे आहेत. बाईक्स पण आहेत तिथे लिहिलेलं मला दाखवतो. रेंट पण आहेत बाईकनी, बाईकची रेंट. इकडचं हा इकडचा परिसर आहे आजूबाजूचा. तर आता हा मी चाललोय मेन रूटला, मेन बीचला. चला, तिथे गेल्यावर काय पाहायला भेटेल काय माहिती, काय मी पाहायला मिळणार आहे, काय नाही मिळणार आहे. अँड दिस इज द फर्स्ट टाइम आम्ही ग्रुप मध्ये आलेलो आहोत, 6 जण. इंग्लिश तर ऍक्च्युली काइंड ऑफ खूप लाईक कधी आम्ही असं गेलो नाहीये. गेलोय तर एवढ्या लांब नाही गेलोय, जे की आउट ऑफ महाराष्ट्र आहे. अँड आम्ही आहोत कर्नाटकमध्ये, जसं आधी सांगितल्याप्रमाणे. तर सध्याचा आजचा दिवस थोडासा स्ट्रेसफुल आहेच. उद्यापासून थोडी एनर्जी असणार, कारण की रात्री काय म्हणतात, रेस्ट वगैरे झालं, थोडा मूड अँड बॉडी वगैरे थोडीशी रिकवर होईल. तर आज थोडस फिरणार आहोत. अँड काय बघायला भेटते ते पाहूया. खूप सारी दुकानं आहेत. ही पालखी आहे. हो, ही पालखी आहे. हा, ही पालखीच आहे. ही ह्या राज्यातली, कर्नाटक राज्यातली, आणि ह्या देवताची. हे बघा, इथं पण एक आहे. आता आयडिया नाही लगे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ड्रेस वगैरे हवेत का? व्हाईट ड्रेस फुल. अरे तुला काय हवंय का? मला काहीतरी आवडलं वाटतं. काय घेतात? घ्या. तुम्हाला घरातून परमिशन कशी मिळाली, काय मिळाली, जरा सांगाल का? लगेच मला जायचं फिरायला, लगेच बोलले. तरी सुद्धा काय काही जणांच्या घरामध्ये शेवटपर्यंत बोलतात की नाही, आणि अचानक 5 मिनिटं ते आपण नंतर सगळ्यांकडे जाऊया, पण तुम्ही तुमचं सांगा. लगेच परमिशन भेटली लगेच. अच्छा, बरे बाबा तुमचे फ्रँक आहेत मम्मी पप्पा. आता तुम्ही बोलत मजाक मध्ये. अच्छा, मजाक सिरियस मध्ये बोल. सिरियस मध्ये नाही, थोडं समजावलं की इयर एंडिंग आहे, एवढं लांब कधी फिरायला गेलो नाही. अच्छा, महाराष्ट्र बाहेर तिथं आहे समजा. ठीक आहे बोलले, जा फिरायला. काय हरकत नाही, एवढा लांब आलात, आपण लांब आलात, एन्जॉयमेंट करूया. बाकी तर ठीक, पाठवलं हे महत्वाचं आहे. तुझी स्टोरी सांग. माझी स्टोरी लास्ट राहील, कारण की मी सगळ्यांना विचारून काय कोंबडीचा पाय इव्हॉल्व होताना माझा पाय निघला. फक्त पाय. नाही रे, तुझ्या ह्याच्यात फ्लॅशच नाही एवढी.
अरे ह्याची फ्लॅश आहे का नाही? हा तर आता मी ते खेळलो पूर्ण रात्र लाईक 1 तास वगैरे मी बी खेळलो असं कारण की आम्हाला रेस्ट करायचं होतं. काही यानंतर काही काढलं नाही कसं काही रिझनच नव्हते. तर मग हा गेम खेळून झाल्यावर डायरेक्ट आम्ही रूमवर जायला निघालो अँड मध्ये तर काहीच. सो गुड नाईट, गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आजचा आय थिंक दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात आयडिया नाही मला कुठं जाणार आहे. आम्ही गाडी बुक केलेली आहे ती बघा गाडीमध्ये सगळं बसलेलं आहे. तर चला मित्रांनो, आम्ही आता नाश्ता करणार आहोत. नाश्ता करायचं झालं, नाश्ता आलेला पण आहे. नाश्ता करून मग आम्ही जाणार आहोत सहस्त्रलिंगा या प्लेसवर. तर सध्या नाश्ता करायला नाश्ता करा. का मागवलं नाश्त्याला? डोसा. आणि हा इकडे आता कर्नाटकला आलं तर मोस्टली मेंदूवडा, इडली, साधा डोसा हेच इकडे आहे, तुम्हाला पाहिजे असं भेटेल पण त्याचे सांबर नाही देत. टेस्ट नाही प्रॉपर. बट इडली आणि मेंदूवडा, सांबरवडा इट्स डिफरंट. इट्स ग्रेव्ही. तर मेंदूवड्यामध्ये तुम्हाला सांबार भेटेल, पण डोश्यामध्ये सांबार नाही भेटणार. काय शेत एकटी ना चीटिंग आहे ये. काय घेत? नारियल पाणी. अच्छा, मुझे भी एक मलाई वाला. हाँ, मलाई वाला चाहिए. मलाई वाला चाहिए. दो पानी वाला देते, भाई आपण जाऊ ना आज. दो पानी वाला और एक मलाई वाला. अरे एक एकटे पितायत. हा मला देत नाही काय नाही. हा नाही तुम्ही तुमचं प्या, मला प्यायचा आता. जा प्या. गणपती बाप्पा मोरया. मंगळ मूर्ती. चला तर प्रवासाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता चालत सहस्त्रलिंग हां, मला बाकी माहिती नाही काय. अभी सिरसी जाके सहस्त्रलिंग जाना पड़ेगा. सहस्त्रलिंग के यहाँ पे भी एक ये है ना. या और एक है छोटा है वो. छोटा. हाँ उधर ही है वो. झाडी झुडपं आली मध्येत. हा ये सॉल्ट बनाता है इधर. अच्छा, सॉल्ट बनता है इधर ही है. एक मिनट हाँ. ये पूरा सॉल्ट बनाता है. हाय, तर आम्ही आता सहस्रलिंग ह्या प्लेसवर पोहोचलेलो. एकदम स्पिरिच्युअल प्लेस आहे, शांत.
शांत आणि एकदम थंड, ॲक्च्युली थंड आहे, खूप थंडी पाणी आहे ऑब्विसली त्याच्यामुळे थंड आहे. अँड सहस्त्रलिंग ॲक्च्युली जे प्लेसवर आलं ते सहस्त्रलिंग नाव आहे त्याचं. सहस्त्रलिंग मीन्स 1000 शिवलिंग आहेत ह्या प्लेसवर. नदी आहे त्या प्लेसवर 1000 लिंग अशी हे दगडावर असे कोरलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा तुम्ही बघू शकता, ही शरावती नदी आहे. या शरावती नदीच्या याच्या हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. इथे असे 1000 लिंग आहेत जे पाच एक एक दगडावर आहेत. असे 1000 शिवलिंग आहेत म्हणून याला नाव सहस्त्रलिंग. 1000 लिंग म्हणून त्या प्लेसना सहस्त्रलिंग असं नाव पडलेलं आहे, नाव दिलेलं आहे. तर आपण खाली जाऊन बघूया एकदा. चला आमची मेन हळूहळू आम्ही खाली चाललो आहोत. तुम्ही येते की नाही? ते पाठीच दाखवतो पुढचं. पाण्यात जायची इच्छा आहे बट थंड पण आहे, काय करावं कळलं ना. इकडची दगड पण थोडीशी अशी हे आहेत, असं गुलगुली येतात. मला दाखवतो हे बघा, दगड अशी गुलगुली येतात. हे बघ पूर्ण गुलगुली येतात. हे बघा किती सारे शिवलिंग आहेत. नंदी महाराज ची पण कोरलेली मूर्ती आहे इथे, भरपूर साऱ्या आहेत. गर्दी आहे, गर्दी पण भरपूर आहे इथे. मूर्ती जसं दाखवल्याप्रमाणे मगाशी. आणि इकडे हे बघा ही मूर्ती, मूर्ती आहे. भरपूर ठिकाणाची मूर्ती आहेत. ओम नमः शिवाय. तुम्ही पाहू शकता हे बघा किती मोठी मूर्ती आहे ऍक्च्युली नंदीची, नंदी महाराजांची. प्रवाह पण भरपूर आहे रे, प्रवाह पण भरपूर आहे. इथे पण कलाकृती दिलेल्या आहेत. दगड पण अशी अशी ही आहेत. हे बघा इकडे पण आहेत. आउच. चलो टेकिंग में भी आए. सावकाश 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 पुढे. हा मी बनवला आहे एवढा मोठा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. टू वन. आम्ही आलेलो आहोत मारिकांबा देवस्थान मंदिराच्या इथे. तर आता तुम्हाला मारिकांबा मंदिर खूप मोठं वाटतंय. मारिकांबा देवस्थान शिवी, तर हे पूर्ण मंदिर आहे मोठं. चला तर आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो आता आम्ही लाईनीमध्ये उभं राहिलो. लाईन खूप मोठी नाही, समोर लाईन जाते हळूहळू. मंदिर खूप मोठं आहे पण आयडिया नाही. आय थिंक मॅरेज हॉल आहे. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे. दर्शन वगैरे करून झालं. आतमध्ये जसं मंदिरात अलाउड नाही फोन, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी.
बाहेरच्या आवारात आहेत. तर आता दर्शन वगैरे झालंय. मंदिर दाखवतो मला. हे बघा, हे मंदिर आहे मोठं. निराकांबा मातेचं मंदिर आहे. मस्त आहे, वातावरण वगैरे मस्त आहे. कन्नड डिस्ट्रिक्ट टुरिझम अट्रॅक्शन, एवढे प्लेसेस. आता आम्हाला याचं काही माहित नाही, बट आम्ही गुगल करून कुठे जायचं ते सांगेल. आम्ही पहिले सर्च कंप्लीट केलं. आता आपण आहे मरिकांबा टेम्पल. मरिकांबा टेम्पल से त्यानंतर आपण जाणार आहे बनावसी. ते झाल्यानंतर जेवणानंतर मग आपलं शेवटचा आजचा आहे याना. याना. काही कारणामुळे माझा इथं आहे ती माईकचा बॅट माईकची बॅटरी डाऊन झाली, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करायला लागते. सो कन्व्हर्सेशन असं झालं होतं की लाईक आता जे सांगतोय सुदर्शन, ते एक नंदी आहे तिथे मंदिरामध्ये. तर नंदी आणि समोरला शिवाचं मंदिर आहे आणि त्याच्या थोड्या उजव्या साईडला राईट साईडला पार्वती मातेचं मंदिर आहे. तर ते नंदी एक शिवलिंग जिथे हे शंकर भगवान आहेत तिथे एकाच डोळ्याने तिथे बघतो आणि दुसऱ्या डोळ्याने पार्वतीमध्ये बघतो. तर हा तसं मंदिर. हा बघा, हा तुम्ही बघू शकता. हा नंदी हा समोरून लेफ्ट साईडच्या डोळ्यातून शिवाला बघतो, शंकराला बघतो इथे समोरला, आणि त्याच्याच राईट साईडला याला बघतो. स्ट्रक्चर पण बघा, स्ट्रक्चर पण एकदम हे कोरलेले प्रॉपर असे आहेत. ते होतं सांग एक्सप्लेन करत आहे. एक प्रॉपर तुम्ही बघू शकता, एक थोडी मान आकडे, पण त्याच्यातून असं दिसतं लाईक लेफ्ट साईडून समोरला बघतंय आणि राईट साईड थोडंसं तिकडे बघतंय. हे शिवाचं मंदिर आहे, तिकडे ते दाखवतं ते पार्वतीचं मंदिर आहे. तर चला बघूया आता, तिकडे जाऊन पण बघूया. श्री चंद्रकेश्वर हे मध्ये पूर्ण दगडच आहे. हे आहे पार्वती मातेचं मंदिर. सेम कोरलेलं आहे, कोरीकम खूप मस्त आहे. इथून इथं ऍक्च्युली थंड वातावरण दिसत असेल बसल्यास पूर्ण थंड, आणि बाहेर एवढं ऊन आहे ना. इथून पार्वती मातेला बघतो, पार्वती मातेला दुसऱ्या डोळ्याने आणि पहिल्या डोळ्याने तिकडे शंकर. पण पार्वती मातेचं दर्शन घेऊया. इथे आल्यावर बाहेर एवढं ऊन आहे ना, आत आल्यावर असं काहीच वाटत नाही की गरम होतंय का होतंय. थंड एक कसं एकदम मस्त वाटतं. नमस्कार. हे दुसऱ्या ठिकाणी आहे, एकाच प्लेसवर 3-4 असे मंदिर आहेत. हे आहे वीरभद्र, श्री वीरभद्र मंदिर भगवान. हे इथे श्री लक्ष्मी मंदिर आहे. श्री लक्ष्मी नरसिंह नाव